काही सविस्तर बातम्या जाणून घेऊयात। केंद्र सरकारकडून जीएसटीचा नवीन स्लॅब रिफॉर्म केल्याच्या नंतर ठिकठिकाणी जीएसटीचा उत्सव साजरा केला जातोय। मुंबईमधल्या काळबादेवी इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांच्याकडून देखील आज जीएसटी उत्सव साजरा केला जातोय। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। अक्षय, काळबादेवी हा जो संपूर्ण परिसर आहे, या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे ज्वेलर्स मोठ्या प्रमाणात व्यापारी आहेत। त्यांच्याबरोबरच अनेक रिटेल आणि होलसेलर अनेक व्यापारी या ठिकाणी आहे आणि त्या सगळ्यांशी एकनाथ शिंदे सध्या संवाद साधत आहेत। आपण बघतोय अतिशय दाटीवाटीचा सगळ्यात जुना व्यापारी असलेला हा परिसर आहे आणि मेन म्हणजे जे जीएसटी स्लॅब सध्या मायनस करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी खुश आहेत आणि त्यामुळे जीएसटी उत्सव हा साजरा केला जातो आहे। आणि म्हणूनच स्वदेशी मार्केट जे आहे त्या स्वदेशी मार्केटच्या इथे देखील एकनाथ शिंदे आलेले आहेत आणि हे खूप जुनं आणि महत्त्वाचं मार्केट मानलं जातं आणि म्हणूनच आजच्या या संपूर्ण जो स्लॅब त्याची मायनस करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्या स्वदेशी मार्केटमधल्या देखील अनेकांना खूप त्यामुळे फायदा होणार आहे। आणि म्हणून आजपासून जो जीएसटी उत्सव सुरू केला जातोय त्या जीएसटी उत्सवामध्ये पहिली ही जी पदयात्रा आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काढली जाते आणि या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांशी चर्चा करत एकनाथ शिंदे पुढे जातील आणि जो मुख्य कार्यक्रम आहे जीएसटी उत्सव सुरुवात करण्याचा आरंभाचा त्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे हे जनसंवाद करणार आहेत। पहिली जी प्रतिक्रिया आली होती जीएसटी स्लॅब कॅन्सल केल्याच्यानंतर ती एकनाथ शिंदे यांचीच होती आणि आज या संपूर्ण मुंबईतल्या सगळ्यात जुन्या मार्केट आणि व्यापाऱ्यांच्या परिसरामध्ये एकनाथ शिंदे स्वतः व्यापाऱ्यांशी बोलून ते जे धन्यवाद मागतात ते स्वीकारत आहे आणि जीएसटी उत्सवाला सुरुवात करत आहेत। यामिनी, आपण ही जी दृश्य बघतोय अक्षय, काही पद्धतीचे स्टिकर्स सुद्धा या व्यापाऱ्यांच्या दुकानांवरती लावले जातात या काचांवरती। काय नेमके स्टिकर आहेत, काय आहे नेमकं हे? आपल्याला माहितीच आहे जीएसटीच्या या रद्द केल्याच्या नंतर आता बचत उत्सव जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि हा जो बचत उत्सव आहे त्यामध्ये हर घर स्वदेशी आणि घर घर स्वदेशी हा नवीन पवित्र आता केंद्र सरकारने घेतलेला आहे तोच इथे प्रमोट केला जातोय आणि प्रत्येक दुकानांवर अशाच प्रकारे गर्व से कहो यह स्वदेशी है असे म्हणणारे स्टिकर जे आहेत ते लावले जात आहेत। अगदी धन्यवाद अक्षय माहितीसाठी।